चलो 68A. सो लेट्स सी 68 लास्ट स्लाइड मध्ये झालेला होता किंवा लास्ट लेक्चर मध्ये झालेला होता. 68 बरोबर आहे. ओके, सो बघा 68 काय सांगतो, मी पुन्हा एक्सप्लेन करतोय प्रॉपरली. 68A काय सांगतो की ज्या वेळेला ड्राफ्ट स्कीम फायनल होते किंवा स्टेट गव्हर्नमेंट फायनल नाही, सँक्शन केली जाते. ज्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंट ड्राफ्ट स्कीम सँक्शन करतं त्यावेळेला त्यामधली जी काही लँड असेल, जी की नंबर ऑफ ॲम्युनिटीजसाठी 40% जवळपास, बरोबर आहे ना, अप टू 40% जे काही आपण डिसाईड केलं होतं, अप टू द 40% लँड ही रोड ॲम्युनिटीज ज्या काही आहे, रोड असेल, ड्रेनेज असेल, स्कूल असेल, डिस्पेन्सरीज आहे, पार्क असेल, ग्राउंड्स असतील, याच्यासाठी जी रिझर्व ठेवली जाणार होती ती जमीन किंवा ती लँड ऑटोमॅटिकली प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर जाईल. म्हणजेच काय बघा, ओनरशिप ऑफ सर्टन लँड ऑटोमॅटिकली ट्रान्सफर वन्स द गव्हर्नमेंट अप्रूव्ज द ड्राफ्ट स्कीम. Some specific categories of land mentioned in the 59(1) AB या केसमध्ये like a land for roads, open spaces, social infrastructure will now legally and automatically belong to the appropriate authority. ओके, आता जशी सँक्शन झाली म्हणजे अप टू द 40%, आपण लास्ट टाइम स्टडी केलं होतं की 40% पर्यंतची जी लँड आहे ही रोड किंवा बाकी ॲम्युनिटीजसाठी वगैरे जाईल, बरोबर आहे. तर ही लँड ऑटोमॅटिकली त्यांच्या नावावर जाईल, कोणाच्या, प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या. आणि का बरं जाईल, कारण की त्याच्या बदल्यात ते तुम्हाला बाकी सगळं जो काही खर्च आहे ते लोक बिअर करत आहे, प्लॅनिंग ऑथॉरिटी बिअर करणार आणि त्याच्याऐवजी तुम्हाला टाउन प्लॅनिंग स्कीम तयार करून देणार. पक्का. आता यात काय होणार की बरेचशा लोकांमध्ये किंवा लँड ओनर जे असतील त्यांना कन्फ्युजन वाटेल, अरे आपल्या तर नावावर ही जमीन झाली पण नाही आहे किंवा या जमिनीचा भाग आपल्याला मिळाला पण नाही, आपलीच जमीन आहे, फायनल काही झालं नाही आणि यांनी डायरेक्ट स्वतःच्या नावावर करून घेतली, असं काय होत नसते. ओके, ही जी लँड आहे ही टेम्पररली त्यांच्या नावावर जाते, टेम्पररली, कोणत्याही पद्धतीचा परमनंट लीगल असं काही नसते. हे कधी होतं, ज्या वेळेला स्कीम फायनल होते, अजून स्कीम फायनल झाली नाही, फक्त त्यांनी ड्राफ्ट अप्रुव्हल दिला आहे, स्कीम फायनल व्हायला वेळ आहे अजून. त्यामुळे टेम्पररी बेसिसवर ती जमीन त्या फॉर द पब्लिक पर्पजेस लाईक रोड, पार्क, ड्रेनेज, लाइटिंग, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर होते. पण ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी असेल. फ्री फ्रॉम ऑल एन्कुम्बरान्सेस, नो मॉर्गेज, डिस्प्यूट or other legal claims on them. This make it easier for the authority to carry out the development work like building roads, parks, school, etc. But landowners still have some rights. Even though the land now belongs to the authority, it doesn't cancel the rights of original landowner. मी आधी सांगितलं की ही जरी का त्या ऑथॉरिटीच्या नावावर जात असेल तरीही त्यांचे जे ओरिजिनल राईट्स आहे किंवा जी ओरिजिनल मालक आहे ते काय कॅन्सल होत नाही. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल द राईट ऑफ कॉम्पेन्सेशन स्टील रिमेन किंवा ओनरशिप ट्रान्सफर बट फेअर ट्रीटमेंट अंडर द लॉ मस्ट बी प्रोव्हाइडेड. टेम्पररी ट्रीटमेंट लाईक अ प्रिलिमिनरी स्कीम ही कधी फायनल होणार, ज्या वेळेला ही स्कीम फायनल केली जात असते किंवा ज्या वेळेला हिला फायनल स्वरूप दिलं जात असतं की बाबा आता सगळंच, कोणाचा डिस्प्यूट नाही, काही नाही, आर्बिट्रेटरने घेतलेले सगळे डिसिजन सगळ्यांना मान्य आहे किंवा ट्रिब्युनल ऑफ अपीलने दिलेलं त्यांचं जजमेंट किंवा डिसिजन सगळ्यांना मान्य आहे. त्या केसमध्ये या पर्टिक्युलर 68च्या अंतर्गत जी लँड प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत येणार होती, जेवढी काही असेल 40% पर्यंत, तेवढीही त्यांना मग परमनंट ट्रान्सफर होते. टेम्पररी ट्रीटमेंट लाईक अ प्रिलिमिनरी स्कीम, the sanctioned draft scheme will treat it like a preliminary scheme for the certain legal purpose. These section normally apply only when final scheme come into effect. बघा कधी लागू होणार, म्हणजे ओरिजिनल मालकी प्लॅनिंग ऑथॉरिटीची त्या जागेवर कधी लागू होणार, जेव्हा स्कीम फायनल होऊन फोर्स मध्ये येईल किंवा इफेक्ट किंवा डेव्हलपमेंट चालू होईल, त्याच वेळेला अशा पद्धतीने याला फायनल केलं जातं किंवा याचा मालकी हक्क दाखवला जातो. क्लिअर? 68 क्लिअर आहे का सांगा, येस और नो? 68 क्लिअर आहे का?
ओके. चला, क्लिअर आहे का प्लीज? येस और नो? कम ऑन फास्ट. ओके, चलो 69 काय सांगतो? रिस्ट्रिक्शन ऑन यूज अँड डेव्हलपमेंट ऑफ लँड आफ्टर डिक्लेरेशन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम. बघा पुन्हा एकदा, जसं आपण आरपी किंवा डीपी मध्ये स्टडी केलं होतं की एकदाच जर का प्लॅनच्या संदर्भात म्हणजे रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, आता आपण टाउन प्लॅनिंग स्कीम बघतो, या संदर्भात एकदा जर का डिक्लेरेशन झालं तर त्यानंतर त्या जमिनीचा जो वापर आहे तो थांबवावा लागतो. ओके, म्हणजेच काय, सरळ सरळ रिस्ट्रिक्शन्स येतात. कोणत्याही केसमध्ये तुम्हाला त्या जमिनीचा वापर करता येत नाही. नवीन पद्धतीचं कन्स्ट्रक्शन, नवीन पद्धतीचं डेव्हलपमेंट तुम्हाला करता येणार नाही. क्लिअर? मग यामध्ये काय होतं की जर का तुम्हाला डेव्हलपमेंट करायचंच असेल तर तुम्हाला तशा पद्धतीने परमिशन सर्टिफिकेट किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट हे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं घ्यावं लागतं. आणि या संपूर्ण केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा डिरेक्टली रिस्पॉन्सिबल राहणार नाही. प्लॅनिंग ऑथॉरिटीला सुद्धा आर्बिट्रेटरला एकदा कळवून किंवा त्याची एक परमिशन घेऊन तुम्हाला तशा पद्धतीने तुम्ही केलेली अप्लिकेशन एकतर तिला सँक्शनिंग म्हणजे हो म्हणावं लागेल, रिफ्यूज करावं लागेल किंवा काहीतरी मॉडिफिकेशन रिस्ट्रिक्शन्स टाकून करावं लागेल. ओके, ह्या सर्व केसमध्ये पुन्हा एकदा आर्बिट्रेटर ज्या वेळेला सेक्शन नंबर 72 मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार त्या वेळेला ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. कारण काय, कोणत्याही जमिनीचा वापर करायचा म्हटलं तर स्कीम जर का फायनल झाली नाही तर कोणती जमीन कोणाच्या अंतर्गत येणार किंवा त्याचं फायनलच केल्या गेली नाही, मालकी हक्क ठरले नाही किंवा फायनल प्लॉटमध्ये ओनरशिप ट्रान्सफर झालेली नाही, त्यामुळे तुम्ही जे कन्स्ट्रक्शन करत असाल ते कदाचित वाया जाईल, कामातून जाईल, तुमच्या कामी पडणार नाही. तुम्ही जिथे काही डेव्हलपमेंट करत असेल ते कदाचित दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकतं. या संपूर्ण केससाठी काय होतं की काही रिस्ट्रिक्शन्स त्या जमिनीवर आणले जातात. मग रिस्ट्रिक्शन्स बिगिन्स फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन. आणि हे इथेच नाहीये बरं की बाबा डिक्लेरेशन नंतर इथेच नाहीये. रिजनल प्लॅन मध्ये पण तीच कंडिशन आहे, डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये पण तेच बघितलं आपण, आणि या टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये सुद्धा आपण तेच बघतोय की तुम्हाला इथे रिस्ट्रिक्शन्स बघायला मिळतील. ओके, कसं काय? As soon as the scheme is declared, you cannot start a new construction, change the use of land. Example, residential to commercial. म्हणजेच काय, एक तुमची जमीन आहे तिला रेसिडेन्शियल मधून कमर्शियल मध्ये करू शकत नाही किंवा ॲग्रिकल्चर मधून तुम्ही अजून कोणत्या फॉर्मॅट मध्ये चेंज करू शकत नाही. सो ऑर कॅरी आउट एनी अदर डेव्हलपमेंट, स्वतःच्या म्हणण्यानुसार वाटण्यानुसार तुम्ही लेआउट वगैरे टाकू शकणार नाही. मग अशासारखे संपूर्ण रिस्ट्रिक्शन म्हणजे जी जमीन जशी आहे तुम्हाला तशीच ठेवावी लागेल, त्याचा यूज चेंज करता येणार नाही. ओके, कधीपर्यंत? यू फर्स्ट अप्लाय अँड ऑब्टेन द कमेन्समेंट सर्टिफिकेट फ्रॉम द प्लॅनिंग ऑथॉरिटी. व्हॉट द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट डू? It must give a written acknowledgement when you apply. After reviewing the application, municipal corporation can decide after inquiry. Other authorities must also take approval from the arbitrator. बघा, ज्या केसमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे तर ते स्वतः तिथे इन्क्वायरी करेल तशा पद्धतीची गरज आहे का, तुम्ही केलेली ॲप्लिकेशन खरंच इम्पॉर्टंट आहे का, व्हॅलिड आहे का, तिची गरज आहे का. जर असेल तर ओके, म्युनिसिपल कॉर्पोरेशन देईल. बट इन्स्टेड ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाही आहे, तो सेड ऑफिसर जर तिथे काम करत असेल तर त्याला तशा पद्धतीची परमिशन देणे किंवा नाही देणे हे त्याच्या हातात नाही. त्याला त्या संदर्भात, त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनच्या संदर्भात आर्बिट्रेटरला कळवावं लागेल आणि त्या केसमध्ये आर्बिट्रेटर काय डिसिजन देतो त्या बेसिसवर आयदर प्लॅनिंग ऑथॉरिटी और एनी अदर ऑथॉरिटी माइट बी that particular appointed officer, he might be approve, refuse or approve with conditions. ओके, या तिन्ही बेसिसवर तो कदाचित तुमच्या ॲप्लिकेशनवर ॲक्शन घेऊ शकतो.
एकतर तो अप्रूव्ह करेल किंवा रिफ्यूज करून देईल किंवा अप्रूव्ह विथ कंडिशन्स करेल. मग या सर्व गोष्टी करताना ह्या रिस्ट्रिक्शन्स फार महत्वाच्या असतात. ओके, पुढे आहे स्पेशल रूल फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. इफ दे अप्रूव्ह अ प्रपोजल दे मस्ट इन्फॉर्म द आर्बिट्रेटर अँड सेंड अ कॉपी ऑफ प्लान. जर का म्युनिसिपल कॉर्पोरेशनने अप्लिकांटने केलेली अप्लिकेशन अप्रूव्ह करत असेल, रिजेक्ट केली तर काही इश्यू नाही, पण जर का ते विथ कंडिशन अप्रूव्ह करत असेल किंवा फक्त अप्रूव्ह करत असेल ॲज इट इज, त्या केसमध्ये आर्बिट्रेटरला तसं इन्फॉर्म करावं लागेल आणि त्या संदर्भातली कॉपी किंवा तो प्लान त्याला पाठवणं गरजेचं आहे. पुढे काय, बट दे कॅन नॉट अप्रूव्ह एनिथिंग दॅट व्हायोलेट्स द स्कीम. पण या केसमध्ये जर का ऑथॉरिटीने, कॉर्पोरेशनने जर का तुम्हाला परमिशन दिली की हो करा, त्यामध्ये जर का स्कीम करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही दिलेलं अप्रूव्हल सुद्धा कॅन्सल केलं जाऊ शकतं. ऑब्व्हियसली त्या संदर्भात त्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन मिळेल, त्यात त्याची काही चूक नाही. ओके, आणि ते कॉम्पेन्सेशन देताना तो जो काही पैसा आहे तो प्लॅनिंग ऑथॉरिटी भरून देणार. पण पण या केसमध्ये तुम्हाला आर्बिट्रेटरला ॲग्री जर असेल तरच तशा पद्धतीचं अप्रूव्हल द्यावं लागतं. आता यामध्ये काय होणार, मी जर का टाउन प्लॅनिंग स्कीमच्या चेंज ऑफ लँड किंवा चेंज यूज ऑफ लँडच्या संदर्भात जर का अप्लिकेशन केलं आणि 60 दिवसात किंवा 2 महिन्यापर्यंत माझ्या दिलेल्या अप्लिकेशनवर ऑथॉरिटीने कोणत्याही पद्धतीचं डिसिजन घेतलेलं नाही, त्या केसमध्ये ती जी काही मी अप्लिकेशन केली असेल ती ऑटोमॅटिकली ग्रँट झाली आहे असं मानल्या जाते. इफ नो डिसिजन इज मेड विदिन अ 2 months, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का, डीम पिरियड जो दाखवलेला आहे इथे 2 monthsचाच दाखवला आहे. लक्षात आलं, परमिशनच्या संदर्भात डीम पिरियड जो दाखवला आहे ऑटोमॅटिकल सँक्शनवाला तो 2 महिने किंवा 60 दिवसाचाच दाखवला आहे. डोक्यात फिट करून ठेवा. या केसमध्ये इट अज्युम दॅट कमेन्समेंट सर्टिफिकेट इज ग्रँटेड आणि 2 महिन्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या पर्टिक्युलर चेंजेससाठी तुम्ही चालू करू शकता. पण त्याही केसमध्ये व्हायोलेशन कॉन्सिक्वेन्सेस काय आहे, इफ समवन बिल्ड्स ऑर डेव्हलप विदाउट फॉलोइंग द rules of authority can send a return to stop the notice, hold an inquiry, order to remove, demolish, restore the building and land its original condition. पण त्याने जर का कोणत्याही पद्धतीची परमिशन न घेता पाहिजे त्या मताने कोणत्याही पद्धतीचं अप्लिकेशन प्लॅनिंग ऑथॉरिटीला न लिहिता जर का त्या लँड ओनरने तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट चालू केलं तर त्याला त्या बांधकामाच्या संदर्भात नोटिसेस दिले जातात. ते नोटीस असे असतात की एकतर त्याने ते बांधकाम थांबवायला पाहिजे, त्याच्यावर काही इन्क्वायरी होईल, अदरवाईज त्याने ते काढून टाकायला पाहिजे, डिमॉलिश करून टाकायला पाहिजे आणि जमीन होती त्या सुरुवातीच्या पद्धतीमध्ये आणायची असते. सो ह्या सर्व केसमध्ये रिस्ट्रिक्शन्स अप्लाय केले जातात. आता जर का तो व्यक्ती ती सपोज एखाद्याने डेव्हलपमेंट केलं, आता ते डिमॉलिश करायचं आहे किंवा ते काढून टाकायचं आहे, लँड ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये करायचं असेल तर त्या केसमध्ये जो काही खर्च प्लॅनिंग ऑथॉरिटीचा लागतो तो खर्च लँड ओनरकडनं वसूल केला जातो. म्हणजे जर का रूलचं व्हायोलेशन होत असेल तर, जर का परमिशन देऊन जर त्यांनी थांबवायला सांगितलं तर मग कॉम्पेन्सेशन दिलं जाईल त्याला. पण त्याने जर का रूल तोडले आणि रूलच्या विरुद्ध काम केलं तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीला तशा पद्धतीने ते काम थांबवावं लागेल, त्याच्याकडनं तशी ती रिकव्हरी केली जाते. क्लिअर? Chapter 4 also applies. All the general developments rules from the Chapter 4 still apply long as they don't clash with the town planning scheme rules. Development plan मध्ये पण आपण हे स्टडी केलं होतं या सर्व केसमध्ये. Restriction can end. The restrictions no longer apply. State government refuse to approve the scheme. The scheme is withdraw under the section 87. ते आपण पुढे बघणार आहोत. The declaration lapse under the section 61. काही केसमध्ये गव्हर्नमेंट काय करेल, तुम्ही जी काही स्कीम दिलेली आहे ती रिफ्यूज करू शकते. ओके, अदरवाईज ती स्कीम विड्रॉ पण होऊ शकते. काही लोकांनी जर का स्वतः विड्रॉ करायचं ठरवलं तर ती विड्रॉ पण होऊ शकते, जे की आपण 87 मध्ये बघणार आहोत. अदरवाईज डिक्लेरेशन लॅप्स पण होऊ शकते. ह्या सर्व गोष्टी रिस्ट्रिक्शन ऑफ लँडच्या संदर्भात होऊ शकतात. चला, क्लिअर आहे? 69 क्लिअर आहे का? सांगा पटकन. यस और नो?
कम ऑन फास्ट एव्हरीवन. सगळ्यांनी आन्सर करणं गरजेचं आहे बरं. मग पुढे गेल्यावर तुम्ही मागे ओरडता, सर हे समजलं नाही किंवा रिपीट करा, मग अजून ती लिंक तुटून जाते. म्हणून हो तरी म्हणा. चलो ओके ओके, आगे बढ़ते. 70 काय सांगतो, सेक्शन नंबर 70 काय सांगतो मित्रांनो बघा. पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू सस्पेंड द रूल्स बायलॉज इटीसी. काय होतं की जर का एखादी टाउन प्लॅनिंग स्कीम सक्सेसफुल करायची असेल, प्रॉपर इम्प्लिमेंट करायची असेल, तर सपोज एखादी लँड आहे आणि ती जर का एखाद्या लॉच्या अंतर्गत किंवा एखाद्या कंडिशनच्या अंतर्गत जर का ती येत असेल आणि त्या संदर्भात त्याच्यावर जर काही कंडिशन्स किंवा तिथले रूल्स रेग्युलेशन जर का लागू होत असतील, तर मग ही टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्ण करण्यासाठी किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम प्रॉपर पद्धतीने होण्यासाठी, ही प्रॉपर लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे राईट्स असतात की ऑन द अप्लिकेशन ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी, जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी तशा पद्धतीने जर का स्टेट गव्हर्नमेंटला अप्लिकेशन केलं की या रूलच्या मुळे अशा अशा पद्धतीची टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये अडथळा येतोय, तर स्टेट गव्हर्नमेंटकडे ते अधिकार असतात की स्टेट गव्हर्नमेंट ती टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्ण होईपर्यंत त्या पद्धतीचे रूल्स, रेग्युलेशन्स, लॉज, ऍक्ट जे काय असेल तिथे कंडिशन्स लागू असतील तर ते टेम्पररी प्रोसेससाठी सस्पेंड करतात किंवा त्याला थांबवतात की बाबा टाउन प्लॅनिंग स्कीम होईपर्यंत हे रूल सगळे थांबवले जातील किंवा काही काळासाठी याला सस्पेंड केलं जाईल. मग अशा पद्धतीची सुद्धा ऑथॉरिटी स्टेट गव्हर्नमेंटकडे असते. बघा काय सांगताय, डिक्लेरेशन अंडर 61, व्हेन अ प्लॅनिंग ऑथॉरिटी publishes a declaration of intention to implement a development scheme, it triggers certain power. State government role काय असेल, state government on application by the planning authority may temporarily suspend any rule, bylaws, regulations, notifications or order made under the state law. Law the state legislature can amend. This is done via order the published official gazette. The suspension is allowed only to the extent necessary to properly carry out a scheme. फक्त ही स्कीम परफेक्ट व्हायला पाहिजे यासाठी हे अशा पद्धतीची टेम्पररी सस्पेन्शन दिलं जातं. ओके, आता या केसमध्ये काय आहे की एक्सपायरी ऑफ द ऑर्डर, द सस्पेन्शन ऑर्डर विल बी ऑटोमॅटिकली सीज इन एनी ऑफ दिस इव्हेंट. द स्टेट गव्हर्नमेंट रिफ्यूज टू सँक्शन द स्कीम. The scheme is withdrawn under the section 87. The final scheme come into the force. The declaration under the 61 lapse. मग अशा पद्धतीचा पॉवर जो आहे तो कधी संपणार, जर का गव्हर्नमेंटने सांगितलंय की स्कीमच कॅन्सल केली, रिफ्यूज केली, तर मग ते लॉ रूल्स जे काही होते ते सस्पेंड करून काय अर्थ आहे, ते ऑटोमॅटिकली लागू होऊन जाईल. जर का स्कीम विड्रॉ करून टाकली, काढून टाकली, लोकांना नाही करायचंय, त्यांनी स्वतः बाहेर पडलेत, तर त्या केसमध्ये ते जे काही रूल्स रेग्युलेशन होते ऑटोमॅटिकली लागू होणार. जर का स्कीम फायनल झाली आणि फोर्समध्ये आली तरी ती ऑटोमॅटिकली लागू होणार, कारण की इम्प्लिमेंटेशन झालेलं असेल. अदरवाईज जर का 61 नुसार जर का डिक्लेरेशन लॅप्स होत असेल, त्याही केसमध्ये जे लॉ स्टेट गव्हर्नमेंट टेम्पररी सस्पेंड केले ते ऑटोमॅटिकली लागू होणार. क्लिअर? एकदम सिंपल आहे. 70 मध्ये काहीच नव्हतं. खूप सिंपल आहे, खूप जास्त सिंपल आहे. प्लीज पटकन सांगा. खूप सिंपल आहे 70.
ओनली फॉर पर्टिक्युलर फॉर दॅट एरिया. जर हे कधी होऊ शकतं बघा, कधी होऊ शकते, जर का इम्प्लिमेंटेशन करताना प्रॉब्लेम येत असेल तर. आता मानून चला बघा, हॅलो इकडे बघा, ही टीपीएस करताना जर का काही ॲडिशनल, जर का काही रूल या पर्टिक्युलर एवढ्या भागाच्या जमिनीवर ॲड असेल, कोणाची असू शकतात, PWD वाल्यांचे, किंवा काहीतरी रूल्स असेल, रेग्युलेशन्स असेल, किंवा काहीतरी कोर्टाने काहीतरी प्रॉब्लेमसाठी थांबवलेलं असेल, किंवा कोणतंही, पण हे कोणाच्या हत्यारीत आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. स्टेट गव्हर्नमेंटचे रूल्स स्टेट गव्हर्नमेंटमध्येच चालेल. जर का इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा काही अधिकार असेल तर ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणार नाही. हे पण महत्वाचं आहे. सॉरी हां, तर मग हे कधी येणार, फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. आता जर का एखादे PWDने इथे काहीतरी रिस्ट्रिक्शन टाकून ठेवलं असेल, या जागेवर काहीतरी रिस्ट्रिक्शन आहे, पण ती जमीन जर का आपल्या TPS मध्ये येणार असेल, ती जमीन जर का TPS मध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये जर का येणार असेल, तर मग त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट टाउन प्लॅनिंग स्कीम अप्लाय होईपर्यंत या जागेसाठी जे काही रूल्स रेग्युलेशन्स PWDने टाकून ठेवले होते ते काढून टाकेल. पण ते ॲज पर द रूल, त्याच्यासाठी पण काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात. PWDने कोणत्या पद्धतीचे रूल्स टाकले, ॲसेससाठी टाकले का, कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात कोणते टाकले, त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, हे पण चेक केलं जातं. मग ते रूल काही वेळासाठी सस्पेंड केले जातात, काही टाइम्स पिरियडसाठी, टेम्पररी. मग हे ज्या वेळेला टाउन प्लॅनिंग स्कीम कंप्लीट होणार, ते पुन्हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी ते रूल्स रेग्युलेशन्स लागू होऊन जातील. क्लिअर? चला सांगा, क्लिअर आहे? ओके, चलो आगे बढ़ते. 71 काय सांगतो, डिस्प्यूट ऑफ ओनरशिप. डिस्प्यूट ऑफ ओनरशिप, बरेचदा असे प्रॉब्लेम असतात, किंवा घरघरात प्रॉब्लेम आहे जमिनीच्या संदर्भात, किंवा एखाद्या जागेला घेऊन, किंवा जमिनीच्या किंवा शेताच्या ओनरशिपच्या संदर्भात, असे भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. तर त्या केसमध्ये जेव्हा ही स्कीम फायनल करायची असते, त्यावेळेला हे डिस्प्यूट ऑफ ओनरशिप जो आहे, हा इश्यू क्लिअर असणं गरजेचं आहे, किंवा यामध्ये कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नसायला पाहिजे, हे सगळं क्लिअर असणं फार महत्वाचं आहे. मग यामध्ये काय होतं की महत्वाची गोष्ट म्हणजे काय, जर का एखाद्या जमिनीच्या तुकड्या संदर्भात किंवा एखाद्या जमिनीच्या संदर्भात जर काही डिस्प्यूट असेल, जर काही डिस्प्यूट असेल आणि त्याचे जर का रेकॉर्ड राईट्स किंवा जे काही रजिस्ट्री असते किंवा खरेदी पत्र म्हणतो आपण त्याला, ते जर का व्यवस्थित असेल, तर ती सरळ सरळ मग इन्क्वायरी करून तुम्हाला माहिती पडेल की बाबा याचा खरा ओनर कोण आहे. पण जर का ते सुद्धा प्रॉपर नसेल किंवा अस्पष्टता यात दिसत असेल की याचा खरंच ओनर कोण आहे, किंवा हे जर का समजत नसेल, तर त्या केसमध्ये ती प्रॉपर इन्क्वायरी केली जाते आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी अशा केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला एखादा ऑफिसर अपॉइंट करून तशा पद्धतीची प्रॉपर इन्क्वायरी करायला सांगते. बघा मी काय सांगितलं, इफ देअर इज अ डिस्प्यूट अबाउट who owns a piece of land in an area where a town planning scheme is being prepared, and if the government record of rights or mutation registers are unclear, जर का ते प्रॉपर नसतील, एखाद्या जमिनीच्या संदर्भात जर का ते प्रॉपर नसेल किंवा इनॲक्युरेट आहे, ॲक्युरेट नाही, then planning authority or arbitrator can request official inquiry. This inquiry must done before the arbitrator finalize the scheme. ही स्कीम फायनल होण्याच्या आधी करायचं आहे, कारण 72 मध्ये काय होणार, आर्बिट्रेटर इन्व्हॉल्व होणार. आर्बिट्रेटर एकदा आला की तो स्कीमला फायनल करायला सुरुवात करेल. पण हे सगळं कधी व्हायला पाहिजे, आर्बिट्रेटरने स्कीम फायनल करण्याआधी व्हायला पाहिजे, कारण ओनरशिप ऑफ लँड जर बदलली तर त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. मग या केसमध्ये काय, द स्टेट गव्हर्नमेंट विल अपॉइंट अन ऑफिसर who decide the consider the legal owner for the purpose of this act. तो पर्टिक्युलर स्वतः ओनर ठरवेल की याचा मालक कोण आहे. पण याच्या संदर्भात जो काही हा ऑफिसर जो अपॉइंट केलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटने, तो जो कोणी ऑफिसर अपॉइंट करेल त्याने दिलेले डिसिजन हे फायनल असेल. कशा संदर्भात, त्या पर्टिक्युलर जागेच्या अधिकारासंदर्भात. पण जो कोणी व्यक्ती दुसरा असेल, त्याला जर का वाटत असेल की माझ्यावर अजूनही अन्याय झाला, तर तो त्या केसमध्ये कोर्टमध्ये जाऊ शकतो किंवा कोर्टमध्ये ओनरशिपला चॅलेंज करू शकतो.
की नाही त्या ऑफिसरने सुद्धा दिलेला जो डिसिजन आहे तो चुकीच्या पद्धतीत आहे, याचा मालक मीच आहे, असं जर का त्याने कोर्टमध्ये प्रूफ केलं किंवा सिव्हिल कोर्टने त्याने दिलेल्या अप्लिकेशनवर जर का हो म्हटलं, डिसॲग्री केलं तर काय प्रॉब्लेम नाही, जो ओनर आधीच ठरला होता तोच राहणार. पण जर का काही प्रूफ्स त्याने देऊन तशा पद्धतीने स्वतःची ओनरशिप दाखवली आणि या केसमध्ये जर का फायनल स्कीम किंवा स्कीमचं काम चालू झालं, टाउन प्लॅनिंग स्कीमचं जर का काम चालू होत असेल आणि जर का डिसिजन कोर्टचं तिकडल्या बाजूने आलं म्हणजे विरुद्ध साईडला जर का आलं तर स्कीममध्ये चेंजेस करावे लागतात. अदरवाईज कोर्ट ज्या पद्धतीने डिसिजन देईन तशा पद्धतीचे चेंजेस ऑटोमॅटिकली त्या टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये मॉडिफाईड करावे लागतील. क्लिअर? डिस्प्यूट ऑफ ओनरशिपच्या संदर्भात आपण बोलत होतो. क्लिअर? नो अपील बट नॉट अ फायनल इन ऑल केसेस. The decision made in this inquiry cannot be appealed, but it does not stop anyone from filing a regular civil suit in a court to challenge the ownership. Civil court काय करणार? If civil court later passes a judgment that disagrees with the inquiry decision, जर का इन्क्वायरी जी काही डिसिजन झाली होती ऑफिसरकडनं त्याला जर का ते डिसॲग्री असेल तर त्या केसमध्ये मग द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट मॉडिफाय और कॅन्सल द अर्लियर डिसिजन टू मॅच द सिव्हिल कोर्ट डिक्री. जे काही आधीचं डिसिजन त्यांनी घेतलं होतं ते कॅन्सल करावं लागेल आणि ॲज पॉसिबल ॲज त्या जो काही ओनर आहे किंवा जे काही डिसिजन कोर्टचा आला आहे ते मानून होणाऱ्या स्कीममध्ये फायनल चेंजेस करावे लागतील. If the court judgment comes after the final town planning scheme has already been approved under the section 86, then the final scheme is automatically considered modified to reflect the court ruling. जे काही कोर्टने डिसिजन दिलं असेल त्या अंतर्गत ते ऑटोमॅटिकली मॉडिफाईड केलं जाईल असं सांगितलं जातं. क्लिअर? डिस्प्यूट ऑफ ओनरशिपच्या संदर्भात डिस्प्यूट ऑफ ओनरशिप हे क्लिअर असणं गरजेचं आहे बिफोर द फायनलायझिंग द स्कीम फायनल होण्याच्या आधी फार गरजेचं आहे. जर का होत नसेल तर त्याच्या संदर्भात इन्क्वायरी केली जाते. इन्क्वायरी झाल्यानंतर जो कोणी मालक आहे तो जर का ओके असेल तर ठीक, पण जो विरुद्ध दुसरा एक मालक होता त्याने जर का पुन्हा कोर्टमध्ये चॅलेंज केलं त्या ओनरशिपला तर तशा पद्धतीने कोर्ट डिसिजन देऊ शकतं. सर डुप्लिकेट डॉक्युमेंट्स एखाद्या लँडचे बनवू शकतात का? फ्रॉड आधी बनायचे, आता नाही बनत. आता सगळं तसंही ऑनलाईन झालेलं आहे. आधी बनायचे, इथनं आधी म्हणजे खूप आधी नाही, 5-6 वर्ष आधी बनायचे. आमच्या अमरावतीमध्येच नाव घेणार नाही मी कोणाचं, पण एक प्लॉट 3-3 लोकांना विकले आहेत अमरावतीमध्येच. त्याच्यामुळे हे सगळं आधी व्हायचं, आता नाही होत. पुण्यामध्ये पण आहे का? मला वाटलं पुण्याचे लोक चांगले असतील, पण पुण्यामध्ये पण असे घोड आहे. आमच्या अमरावतीमध्ये आहे बाबा असे. आधी व्हायचे पण आता नाही होते असे. क्लियर? चलो फिर आगे बढ़ते. आता आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्बिट्रेटरची एंट्री. क्लियर? आर्बिट्रेटरची जी एंट्री आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण इथनं आपल्या स्कीमला खूप जास्त पद्धतीने वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. क्लियर?